श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि तितक्याच महान सत्याचा सामना करायला तयार आहात का? आजवर तुम्ही जे सोसलंय ते कोणी शत्रूनेही सोसू नये. तुमच्या प्रामाणिकपणाला लोकांनी वेडेपणा ठरवलं, तुमच्या मदतीला लोकांनी तुमची हळवी बाजू समजलं आणि ज्यांना तुम्ही आपलं मानलं त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. पण आता शांत व्हा, कारण साक्षात शनिदेव आणि स्वामींच्या कृपेने जानेवारी 2026 पासून तुमच्या आयुष्यात असा महाविस्फोट होणार आहे जो तुमच्या शत्रूंच्या काळजाचे ठोके चुकवेल. गुरुजी म्हणतात, कुंभ राशीच्या जातकांचा आत्तापर्यंतचा काळ हा वनवासासारखा होता, पण आता तुमच्या राज्याभिषेकाची वेळ आली आहे. हे केवळ नशीब बदलणं नाही, तर तुमच्या नशिबावर लागलेला कलंक पुसून काढणारी ही वेळ आहे. गुरुजींनी असं भाकीत केलं आहे की तुमच्या आयुष्यात आता अशा काही घटना घडणार आहेत ज्या तुमच्या घरातल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य आणि संघर्षाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढतील. पण सावध रहा, हा बदल जितका मोठा आहे तितकीच मोठी तुमची परीक्षा आहे. कुंभ राशीच्या नशिबात नेमका कोणता गुप्त खजिना दडला आहे? तुमच्या रक्ताच्या नात्यात कोणतं मोठं वादळ येणार आहे? आणि ती कोणती एक घटना आहे जी तुम्हाला शून्यातून विश्वाकडे नेणार आहे? ही भविष्यवाणी साक्षात गुरुजींनी स्वामींच्या दरबारातून सांगितली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातील माहिती तुमच्या आयुष्याचा नवा इतिहास लिहिणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की जानेवारी 2026चा हा काळ तुमच्या आयुष्यातील संघर्षाच्या साखळीला कायमचं तोडणारा ठरेल. आजवर तुमच्या घरात एक परंपरा चालत आली होती. आजोबांनी खूप कष्ट केले पण त्यांना त्याचं श्रेय मिळालं नाही. वडिलांनी आयुष्यभर घाम गाळला पण त्यांना हवी ती ओळख निर्माण करता आली नाही. आणि तुम्ही तर आजवर फक्त अपमान आणि दुर्लक्षच सहन केलं आहे. पण आताही नशिबाची रेकॉर्ड्स मोडीत निघणार आहेत. गुरुजी म्हणतात, आतापर्यंत तुमच्या कुटुंबात कोणीही निर्णय घेणारा नव्हता, पण आता तुमच्या हाती अशी सूत्र येणार आहेत की संपूर्ण घराण्याचं भवितव्य तुमच्या एका शब्दावर अवलंबून असेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी दिलेला हा संकेत नीट समजून घ्या. जानेवारी 2026चा हा काळ तुमच्या आयुष्यातील 7.5चा प्रभाव आणि संघर्षाची जुनी साखळी कायमची तोडणारा ठरेल. आजवर तुम्ही जो मानसिक छळ सोसला, ज्या संकटांनी तुम्हाला शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या पिचून काढलं होतं, त्या सर्व त्रासाचा अंत आता जवळ आला आहे. गुरुजी म्हणतात, हा केवळ एक नवीन महिना नाही, तर तुमच्या नशिबाच्या आकाशातील 7.5चे काळे ढग दूर होऊन विजयाचा सूर्योदय होण्याचा हा ऐतिहासिक टप्पा आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेला दुसरा मोठा बदल तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये एक प्रचंड महाविस्फोट घडवून आणणारा असेल. आजवर पैसा तुमच्या हातात टिकत नव्हता किंवा मेहनतीनुसार फळ मिळत नव्हतं, पण आता कुबेराची आणि लक्ष्मीची अशी काही कृपा होणार आहे की तुमची तिजोरी अपुरी पडेल. एखादी जुनी मालमत्ता ज्याचा तुम्ही विचारही सोडून दिला होता किंवा अडकलेले जुने पैसे अचानक प्रचंड नफा देऊन तुमच्याकडे परत येतील. गुरुजींच्या मते तुमच्या घराण्यातील 7 पिढ्यांची गरिबी मुळासकट उपटून टाकणारा हा सुवर्णकाळ ठरणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी दिलेला हा संकेत नीट समजून घ्या. तुमच्या आयुष्यातील हा बदल केवळ नशिबाचा खेळ नसून तुमच्या सहनशीलतेचं स्वामींनी दिलेलं फळ आहे. ज्या ठिकाणी तुमची कुवत कमी लेखली गेली, तिथेच आता तुमची श्रीमंती आणि सत्ता पाहून लोकांचे डोळे दिपतील. गुरुजी सांगतात की 2026च्या सुरुवातीलाच तुमच्या हाती असा एखादा मोठा प्रकल्प किंवा संधी येईल जी तुमच्या आर्थिक रेकॉर्ड्सना पूर्णपणे मोडीत काढेल. पैशाच्या बाबतीत तुम्ही आता कोणावरही अवलंबून राहणार नाही, तर तुम्ही इतरांना देणारे बनाल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजी शेवटी असा इशाराही देतात की जेव्हा हा भाग्योदयाचा काळ सुरू होईल आणि पैशाचा ओघ वाढेल, तेव्हा आपल्या मुळांना विसरू नका. 7.5चा शेवट आणि कुबेराची कृपा या दोन्ही घटना एकाच वेळी घडणं हा साक्षात स्वामींचा आशीर्वाद आहे. गुरुजी म्हणतात, हा तुमचा राज्याभिषेक आहे आणि तुम्ही आता शून्यातून विश्वाकडे झेप घेणार आहात. हा बदल इतका वेगवान असेल की तुमच्या शत्रूंना सावरायला वेळही मिळणार नाही. त्यामुळे स्वामींवर श्रद्धा ठेवून या महापरिवर्तनासाठी सज्ज रहा. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी दिलेला हा तिसरा संकेत तुमच्या काळजाला आधार देणारा आणि शत्रूंच्या मनात धडकी भरवणारा आहे. आजवर ज्या लोकांनी तुमच्या साधेपणाचा गैरफायदा घेतला, ज्यांनी तुमच्या पाठीमागे कारस्थानं रचली आणि तुमच्या प्रगतीत अडथळे आणले, त्या सर्वांचा आता न्यायदेवतेच्या दरबारात हिशोब होणार आहे. गुरुजी म्हणतात, जानेवारी 2026 पासून स्वामींची अशी काही वक्रदृष्टी तुमच्या शत्रूंवर पडेल की त्यांना तुमची प्रगती उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही.
जे तुम्हाला संपवायला निघाले होते तेच आता स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडताना दिसतील. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेली ही एक अत्यंत महत्त्वाची घटना असेल. तुमच्या आयुष्यातून त्या विषारी लोकांचा नायनाट होईल, जे नातेवाईक किंवा मित्र बनून तुम्हाला आतून पोखरत होते. गुरुजी सांगतात की सत्याचा विजय होण्याचा हा काळ आहे. ज्यांनी तुमच्यावर खोटे आरोप केले किंवा तुमची बदनामी केली, त्यांना आता समाजासमोर मान झुकवावीच लागेल. साक्षात स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहून तुमची ढाल बनतील, ज्यामुळे कोणतीही वाईट शक्ती किंवा करणीबाधा तुमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. शत्रूंचा पराभव हा तुमच्या विजयाचा पहिला पुरावा ठरेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला चौथा बदल म्हणजे तुमची हरवलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याचा सुवर्णक्षण. आजवर ज्या ठिकाणी तुमचा अपमान झाला, जिथे तुम्हाला सन्मानापासून वंचित ठेवलं गेलं, त्याच ठिकाणी आता तुमच्यासाठी पायघड्या घातल्या जातील. गुरुजी म्हणतात, तुमची नवीन ओळख ही केवळ तुमच्या नावापुरती मर्यादित नसेल, तर तुमच्या कामाचा आणि कर्तृत्वाचा दरारा संपूर्ण समाजात निर्माण होईल. लोक तुमच्या सल्ल्यासाठी रांगा लावतील आणि तुमच्या शब्दाला राजाज्ञेसारखं वजन प्राप्त होईल. तुमची ही नवीन झळाळी पाहून तुमच्याकडे दुर्लक्ष करणारे लोकही आता तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतील. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजी शेवटी एकच मंत्र देतात की जेव्हा तुम्हाला हा मान सन्मान आणि सत्ता मिळेल, तेव्हा तुमची नम्रता सोडू नका. प्रतिष्ठा मिळवणं सोपं असतं, पण ती टिकवणं हीच खरी साधूची ओळख असते. ज्या संघर्षाच्या अग्नीतून तुम्ही तावून सुलाखून निघाला आहात, तोच संघर्ष आता तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज निर्माण करेल. गुरुजींच्या मते हा तुमचा खऱ्या अर्थाने राज्याभिषेक आहे, जिथे तुम्ही स्वतःच्या कर्माने तुमचं साम्राज्य पुन्हा उभं करणार आहात. हा बदल तुमच्या घराण्याच्या 7 पिढ्यांचा अपमान पुसून काढणारा ठरेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला हा 5वा बदल तुमच्या घराच्या उंबरठ्यावर सुखाची पावलं घेऊन येणार आहे. आजवर तुमच्या घरात विनाकारण होणारे कलह, सदस्यांमधील मतभेद आणि न संपणारी आजारपणं यांनी तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवून टाकलं होतं. गुरुजी म्हणतात, जानेवारी 2026 पासून तुमच्या घरावरील पितृदोषाची आणि नकारात्मकतेची छाया स्वामींच्या कृपेने कायमची नष्ट होईल. घरात पुन्हा एकदा आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण निर्माण होईल. ज्या घराण्याने अनेक वर्ष शांततेसाठी प्रार्थना केली होती, तिथे आता साक्षात सुख आणि समृद्धीचा वास राहील, ज्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने मानसिक स्थैर्य लाभेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेली ही एक अत्यंत भाग्याची घटना असेल. तुमच्या कुटुंबात मंगल कार्यांचे योग येतील. मुलं किंवा तरुण पिढीच्या यशाच्या बातम्या तुमच्या कानावर पडतील, ज्यामुळे तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल. गुरुजी सांगतात की घरातील थोर मोठ्यांचे आशीर्वाद आता फळद्रूप होऊ लागतील आणि ज्या मालमत्तेवरून किंवा पैशावरून घरात वाद होते, ते वाद आता सामोपचाराने मिटतील. हा कौटुंबिक आधार तुम्हाला इतकी ताकद देईल की तुम्ही जगातील कोणत्याही संकटाचा सामना करायला सज्ज व्हाल. घराचं घरपण पुन्हा मिळवणं हा तुमच्या जीवनातील सर्वात मोठा विजय ठरेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला 6वा बदल तुमच्या सीमा ओलांडून तुम्हाला जागतिक स्तरावर नेणारा आहे. जे जातक नोकरी किंवा व्यवसायानिमित्त परदेशात जाण्याचं स्वप्न पाहत होते किंवा ज्यांचे व्हिसाशी संबंधित अडथळे येत होते, त्यांचे मार्ग जानेवारी 2026 पासून मोकळे होतील. गुरुजी म्हणतात, तुम्हाला सातासमुद्रापार अशी एक मोठी संधी मिळेल जी तुमच्या कारकिर्दीला एका रात्रीत उंचावर नेऊन ठेवेल. तुमचं कर्तृत्व आता केवळ तुमच्या शहरापुरतं मर्यादित राहणार नाही, तर तुमच्या नावाचा डंका दूरवर वाजेल. ही संधी तुमच्या आयुष्याला एक असा ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळवून देईल, ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजी शेवटी एकच संदेश देतात की जेव्हा तुम्ही परदेशात जाल किंवा यशाच्या शिखरावर पोहोचाल, तेव्हा आपली संस्कृती आणि स्वामींची भक्ती विसरू नका. ही मोठी संधी म्हणजे तुमच्या 7 पिढ्यांनी केलेल्या पुण्याईचं फळ आहे. गुरुजींच्या मते तुमच्या कष्टांना आता जागतिक मान्यता मिळणार आहे आणि तुम्ही तुमच्या घराण्याचं नाव जगभरात रोशन करणार आहात. हा काळ तुमच्यासाठी भाग्यवान ठरवणारा आहे, कारण साक्षात स्वामींच्या प्रेरणेने तुमच्या प्रवासातील सर्व काटे आता दूर झाले आहेत. कुंभ राशीची ही झेप आता कुणीही रोखू शकणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला हा 7वा बदल तुमच्या आत्म्याला ईश्वराशी जोडणारा एक अत्यंत पवित्र अनुभव ठरणार आहे. जानेवारी 2026 पासून तुमच्या आयुष्यात आध्यात्मिक जागृतीचा एक असा काळ सुरू होईल, जिथे तुम्हाला पावलोपावली स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव होईल. गुरुजी म्हणतात, आजवर तुम्ही देवाकडे फक्त मागितलं होतं, पण आता तुम्हाला देवाचा अनुभव येईल. तुमच्या हातून काही अशा सेवा घडतील
ज्या केवळ तुमच्या वैयक्तिक कल्याणासाठी नसून समाजाच्या कल्याणासाठी असतील. साक्षात स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहून तुमची ढाल बनतील, ज्यामुळे जगातील कोणतीही वाईट शक्ती तुमच्या यशाच्या आड येऊ शकणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेली ही एक चमत्कारी घटना असेल. कठीण प्रसंगी जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतील, तेव्हा एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी धावून येईल. गुरुजी सांगतात की कुंभ राशीच्या जातकांवर आता स्वामींचा हस्तस्पर्श झाला आहे. तुमच्या मुखातून निघणारे शब्द खरे होऊ लागतील आणि तुमची अंतर्बुद्धी तुम्हाला येणाऱ्या संकटांची आधीच जाणीव करून देईल. हा आध्यात्मिक अधिकार तुम्हाला एक वेगळी शांती आणि आत्मविश्वास देईल, जो जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा असेल. स्वामींची भक्ती हेच आता तुमच्या जीवनाचं सर्वात मोठं सामर्थ्य ठरेल. कुंभराशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला 8वा आणि सर्वात महत्त्वाचा बदल तुमच्या वारशाशी संबंधित आहे. जानेवारी 2026 मध्ये तुम्ही जी काही प्रगती कराल ती केवळ तुमच्यासाठी नसेल, तर ती तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्यांच्या सुखाची पायाभरणी असेल. गुरुजी म्हणतात, तुम्ही तुमच्या आयुष्यात आता अशा काही गोष्टी, मालमत्ता, प्रतिष्ठा किंवा ज्ञान निर्माण करणार आहात, ज्याचा फायदा तुमच्या पुढच्या पिढ्यांना पिढ्यानपिढ्या मिळत राहील. तुमच्या घराण्यातील दारिद्र्याचा आणि संघर्षाचा इतिहास आता तुमच्या नावावर संपेल आणि तिथून एक नवीन समृद्ध सुवर्णकाळ सुरू होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तुमच्या पुढच्या पिढ्या अत्यंत अभिमानाने तुमचं नाव घेतील आणि म्हणतील की आमच्या घराण्याचं नशीब या एका व्यक्तीमुळे बदललं. तुम्ही तुमच्या मुलांसाठी केवळ संपत्ती मागे ठेवणार नाही, तर एक आदर्श आणि स्वाभिमानी आयुष्य कसं जगायचं याचा धडा ठेवून जाल. हा तुमचा खरा राज्याभिषेक आहे, जिथे तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करून आपल्या रक्ताच्या नात्याला एका उच्च स्तरावर नेऊन ठेवणार आहात. हा काळ तुमच्या कर्माला इतिहासात अमर करणारा ठरेल याची खात्री बाळगा. कुंभ राशीच्या जातकांनो, शेवटी गुरुजी एकच दिव्य संदेश देतात. हा संपूर्ण प्रवास, हा संघर्ष आणि हे येणारं यश, हे सगळं स्वामींच्या नियोजनाचा एक भाग आहे. जेव्हा तुम्ही यशाच्या सर्वोच्च शिखरावर असाल, तेव्हा गर्व करू नका, तर कृतज्ञतेने स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा. गुरुजी म्हणतात, कुंभ राशीची ही झेप आता थांबणारी नाही, कारण साक्षात शनिदेव आता न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि स्वामी आशीर्वादाच्या मुद्रेत आहेत. तुमचं भविष्य आता सोन्यासारखं उजळणार आहे. फक्त आपली श्रद्धा आणि सबुरी कधीही सोडू नका. कुंभ राशीच्या जातकांनो, साक्षात गुरुजींनी दिलेला हा संदेश तुमच्या आयुष्यात परिवर्तनाची ठिणगी टाकणारा आहे. जानेवारी 2026 पासून सुरू होणारा हा काळ तुमच्या कष्टांचे सोने करणारा आणि 7 पिढ्यांचे रेकॉर्ड मोडीत काढणारा सुवर्णकाळ ठरेल. हा केवळ एक अंदाज नाही, तर साक्षात स्वामींच्या कृपेने मिळालेला तुमच्या कर्माचा शुभफल आहे. मुकुट डोक्यावर आला तरी पाय जमिनीवर ठेवा आणि स्वामींची ही भविष्यवाणी आपल्या जीवनाचा पाया बनवा. राजतिलकाची वेळ आली आहे, आता फक्त विश्वासाने पुढे पाऊल टाका. जर तुम्हाला साक्षात स्वामींच्या या संकेतावर विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा राजतिलक असं नक्की लिहा, जेणेकरून स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव तुमच्यावर होईल. असेच राशींचे गूढ आणि शक्तिशाली संदेश सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामींची कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहो, हीच सदिच्छा. श्री स्वामी समर्थ.